यानंतर बघूया नाशिकमधली एक ब्रेकिंग बातमी। नाशकातील लैंगिक शोषण प्रकरणाचा तपास राष्ट्रीय महिला आयोगाकडून सुरू करण्यात आलेला आहे। महिला आयोगाचं पथक नाशिकच्या आयटी कंपनीमध्ये दाखल झालं असून 1.5 तास कसून चौकशी केली आहे। याच कंपनीमध्ये महिलांचं लैंगिक शोषण करत मानसिक त्रास देऊन धर्मांतराचा प्रयत्न करण्यात आल्याची बाब समोर आली आहे। या प्रकरणाची राष्ट्रीय महिला आयोगाने दखल घेत नाशिकमध्ये धाव घेतली आहे। 4 सदस्य समितीने काल नाशिकमध्ये दाखल होत या प्रकरणाची माहिती घेतली आणि त्यानंतर आज आयटी कंपनीमध्ये महिला आयोगाचं पथक दाखल होत चौकशी सुरू करण्यात आलेली आहे। तब्बल 1.5 तासांच्या चौकशीनंतर आता राष्ट्रीय महिला आयोगाचं पथक आता त्या कंपनीमधून बाहेर पडलेलं आहे। आणि याविषयी अधिक माहितीसाठी जाऊया थेट आपले प्रतिनिधी योगेश खरे आपल्या सोबत आहेत। योगेश, आपण बघतोय 1.5 ते 2 तासांपासूनची चौकशी करून आता हे राष्ट्रीय महिला आयोगाचं पथक बाहेर पडलंय। आपण बघू शकतो की पथकाची जी पोलीस टीम आहे ती पण आता बाहेर पडताना या ठिकाणी दिसते। पोलिसांचं गुन्हे शाखेचं पथक, त्याचबरोबर SITचं पथक आणि स्थानिक जी काही यंत्रणा आहे इथली इंदिरानगर पोलीस स्टेशनची, ती यंत्रणा या ठिकाणी सुरक्षेसाठी आलेली होती। ही यंत्रणा पण आता बाहेर पडलेली आहे आणि पोलिसांचे जे 4ही सदस्य आहेत तेही या ठिकाणून बाहेर पडलेले आहेत। एकूण जवळजवळ 2 तास ही चौकशी या ठिकाणी सलगपणे चालू होती आणि त्यांनी यामध्ये प्रत्येकाची या ठिकाणी भेट घेतलेली आहे। आपण जर बघितलं, याच IT कंपनीनं एक पत्र प्रसारित करत आज सकाळी कुठलीही आमच्याकडे लेखी तक्रार नव्हती असं म्हटलं होतं आणि त्यामुळे त्याला या चौकशीला महत्त्व आलेलं होतं। या चौकशीमध्ये म्हणून अधिकाऱ्यांचे सुद्धा सगळे मेल तपासण्यात आले किंवा ज्या काही पीडिता होत्या त्यांनी काही तक्रारी केल्या होत्या का त्यांच्याकडून पण माहिती घेण्यात आली। एकूणच सर्वंकष अशी चौकशी आज करण्यात आली। अजून उद्या काही पीडितांना बोलवण्यात येणार आहे आणि त्यानंतर संध्याकाळपर्यंत ही चौकशी पूर्ण होईल अशी अपेक्षा करायला हरकत नाही। अगदी योगेश, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल।